भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 17वा श्लोक. मागच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी सत्य काय हे सांगितलं आणि आता ते सांगतायत की सत्य व्यापक कसं आहे. म्हणजे तुम्ही मृत्यूला घाबरता, तुम्ही विनाशाला घाबरता. श्रीकृष्ण तुम्हाला एक अशा तत्वाची ओळख करून देत आहेत आज, ज्याला स्पर्श करण्याची ताकद या ब्रह्मांडातील कोणत्याही शस्त्रामध्ये नाही. श्रीकृष्ण सांगतात की ज्याने हे विश्व व्यापलेले आहे त्याला तू अविनाशी समज. या अव्यय कधीही क्षय न होणाऱ्या तत्वाचा विनाश करण्यासाठी कोणीही समर्थ नाही. याचा अर्थ समजतोय का? म्हणजे तुमच्या आता असं काहीतरी आहे ज्याचा अंत करणं खुद्द काळाला सुद्धा शक्य नाही आहे. म्हणजे आपण ज्याला जग म्हणतो ना, ते सारखं बदलणार आहे, पण त्या बदलणाऱ्या जगाच्या पाठीमागे एक अविनाशी आधार आहे. जसं सोन्याच्या दागिन्यांचा आकार बदलू शकतो, बांगडीची अंगठी होऊ शकते, चेन होऊ शकते, पण त्यातील सोनं बदलत नाही ना. तसंच शरीर येतं आणि जातं, परिस्थिती बदलते, पण ज्या चेतनेने, ज्या ताकदीने हे सगळं व्यापलेले आहे, ती चेतना कधीच मरत नाही ना. तुमची ओळख कशाशी आहे? त्या आकाराशी, म्हणजे दागिना जो बांगडी, रिंग वगैरे जे आहे त्याच्याशी जो तुटणार आहे, की त्या सोन्याशी जे अविनाशी आहे? आपण दुःखी आहोत कारण आपण स्वतःला विनाशी गोष्टीशी जोडलेला आहे. श्रीकृष्ण सांगतायत की तू तो अविनाशी आत्मा आहेस. तू स्वतःला हे शरीर मानण्याची चूक करू नकोस. हा श्लोक आज आपल्याला निर्भय बनवतो. म्हणजे बघा, अस्तित्वाची खात्री देतोय तुम्हाला. तुमचं नाव, तुमची संपत्ती, तुमचं शरीर हे सगळं विनाशी आहे, पण तुमचं असणं अविनाशी आहे. ते समजलं की छोटी मोठी नुकसानं तुम्हाला त्रासच देणार नाहीत ना. शक्तीचा स्रोत म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं ना की तुम्ही एकटे आहात, कमकुवत आहात, त्यावेळेस आठवा की तुम्ही त्या विशाल अविनाशी तत्वाचा भाग आहात. तुमची ताकद तुमच्या शरीरात नाही, तुमच्या आत्म्यामध्ये आहे. आणि विनाशाचा भ्रम असतो फक्त. कोणाचं जाणं, काहीतरी गमावणं हा विनाशाचा फक्त भ्रम आहे. मूळ तत्व कधीच नष्ट होत नाहीत, ती फक्त रूप बदलतात. जगातली कोणतीच ताकद तुम्हाला संपू शकणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या अविनाशी सत्तेशी जोडता. तुम्ही स्वतःला जर शरीर मांडलं तर मग मरणासन्न होणारच ना. आता तुम्हीच विचार करायचा आहे, तुम्ही स्वतःला काय समजता? मरणासन्न शरीर की अमर चेतना? विचार करा.